हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. आपण मस्त अशी गावरान पद्धतीने शेपूची भाजी बनवणार. पाहायसाठी मी मस्त अशी स्वच्छ निवडून बारीक चिरून अशी मेथीची भाजी शेपूची भाजी घेतलेली आहे. आणि मस्त आपण आज मस्त अगदी झणझणीत अशी गावरान पद्धतीने शेपूची भाजी बनवणार आहोत. शेपूची भाजीमध्ये आपण मुगाची डाळ टाकून बनवणार. मस्त अशी स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ आहे. गॅसवर मी कढई ठेवली आहे, तेल ॲड केलं आहे. मस्त तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण चिरलेला कांदा ॲड करूया. कांदा छान असा लालसर होऊ द्यायचा. यामध्ये तुम्ही आलं लसूण टाकला तर खूप छान चव येते शेपूच्या भाजीची आणि चवीला खूप अप्रतिम लागते. आता यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट ॲड करूया आणि छान याला 1 मिनिटभर परतून घेऊया व्यवस्थित. एकदा तुम्ही लसणाऐवजी आलं आणि लसूण दोन्ही पण ॲड करा. मस्त अगदी छान चविष्ट ही भाजी तयार होते. मस्त आपला कांदा लसूण आलं छान व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा छान गुलाबी रंगावर परतायचा. मस्त लागते अगदी छान ही भाजी. कांदा आलं लसूण छान परतलेला आहे. आता आपण यामध्ये घेतलेली भाजी ॲड करूया. आपण भाजी ॲड केलेली आहे. त्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ ॲड करूया. त्यानंतर यामध्ये ओली मिरची आणि लसूण मिक्सरला काढून घेतलं ते ॲड करूया. छान गावरान पद्धतीने आपण झणझणीत ही भाजी बनवणार. मस्त असते. आता थोडंसं मीठ ॲड करू. चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे. मस्त अशी मिक्स करून घेऊया आपण. छान अशी भाजी हिरवीगार मस्त अशी बाजारात भाजी आलेली आहे. मस्त भाकरीबरोबर चपातीबरोबर छान लागते ही भाजी. छान आपण हे मिक्स करून घेतलं आहे. मिरची आलं लसूणमुळे खूप टेस्टी चविष्ट ही भाजी तयार होते. पाहता व्यवस्थित मिक्स झाले आहे. छान याला आपण शिजवून घेऊया. पहा तयार झाली आपली मस्त अशी छान गावरान पद्धतीने अशी चमचमीत अशी ही चविष्ट शेपूची भाजी. पहा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.